नमस्कार मित्रांनो, शेतात वन्य प्राण्यांचा शिरकाव झाल्यास शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेताला कुंपण लावावे लागते. परंतु कुंपण लावणे हे महागडे असल्याने शेतकरी त्याच्या शेतातील मालाचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तार कुंपण अनुदान योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनियमित पाऊस, दुष्काळग्रस्त परिस्थिती, पाणीटंचाई आणि वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते. तर हे टाळण्यासाठी राज्य सरकारने तार कुंपण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार 90% अनुदानावर काटेरी तार कुंपण उभारण्यासाठी मदत करणार आहे. तार कुंपण योजनेअंतर्गत 2 क्विंटल काटेरी सोबतच 30 खांब उभारण्यासाठी 90% अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांना उर्वरित 10% रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे. तार कुंपण हे वन्य प्राणी जसे हत्ती, डुक्कर, हरिण, नीलगाय आदींमुळे पिकाचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे. तर पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त का आहे ते बघू. शेतीमधील पीक सुरक्षित राहावे आणि वन्य जीवामुळे पिकांची होणारी हानी टाळता यावी यासाठी राज्य शासनाने काटेरी तार कुंपणासाठी आर्थिक मदतीची योजनेस प्रारंभ केला आहे. या उपक्रमामुळे पिकांवर होणारा परिणाम कमी होईल आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. तर या योजनेसाठी काय अटी आणि शर्ती आहेत ते बघू. शेतजमिनीवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण असू नये. वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक मार्गात येणाऱ्या जमिनींना ही सुविधा मिळणार नाही. ग्राम परिस्थिती विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून संमतीपत्र अनिवार्य आहे. आणि योजनेतील पात्र शेतकऱ्यांना 2 क्विंटल काटेरी तार आणि 30 लोखंडी खांब उभारणी करण्यासाठी अनुदान मिळते. तर या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा ते बघू. शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सर्व विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तर आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते बघू. 7/12 आणि गाव नमुना नंबर 8, जात प्रमाणपत्र लागू असल्यास, नाही तर काय गरज नाही. शेतकऱ्याचे आधार कार्ड, शेतीवर एकाहून अधिक मालक असल्यास इतर मालकाचे संमतीपत्र, ग्रामपंचायतीचा अधिकृत दाखला आणि वनपरिक्षेक अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे तुम्हाला लागतील. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.